नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट बनणारा बेत बनवणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. अतिशय सोपी अशी भाजी बनवणार आहोत. सगळ्यांना आवडेल, मस्त झणझणीत अशी. सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे, 2.5 ते 3 चमचे. त्यात मोहरी तडतडू द्यायची आहे. जिरं टाकायचं, जिरंसुद्धा तडतडू द्यायचं. लसूण, कांदा, एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. हलका ब्राऊन होईपर्यंत त्याला परतवायचं आहे. अशा पद्धतीने त्याला मस्त परतून घ्यायचं आहे. कांदा आता हलका ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे. त्यावेळेस त्याच्यात एक टोमॅटो टाकायचा बारीक चिरलेला. मस्त पिकलेला तो टोमॅटो असला की तोच टाका. माझ्याकडे पिकलेला नव्हता म्हणून मी थोडा कच्चा टाकला. टोमॅटोला सुद्धा गळू द्यायचं आहे अशा पद्धतीने. टोमॅटो गळल्यानंतर 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला. माझं धनेपूड आणि गरम मसाला हा एकत्र बनवलेला आहे मी घरी. मी तोच टाकला. तुम्ही वेगवेगळ्या थोडं थोडं टाकू शकता, अर्धा चमचा. तिखटमध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकायच्या वेळेस गॅस कमी करायचा, मगच पाणी टाकायचं आणि छान तेल येऊ द्यायचं आहे. बघू शकता मस्त तेल आलेलं आहे आपल्या भाजीला. या स्टेजला आता त्याच्यात जास्त पाणी ॲड करायचं आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. मस्त. आता भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. छान उकळी आलेली आहे. त्यात आपण हळद आणि चवीपुरतं मीठ, आता या स्टेजला आपण त्याच्यात टाकणार आहोत मोड आलेले मठ. स्वच्छ धुवून निवडून मग भिजवायला टाकले. रात्रभर भिजून मग सकाळी भाजी बनवायची. मस्त. किंवा बाजारात सुद्धा भेटतात, तर तुम्ही ते आणू शकता. 10 मिनिटासाठी आपल्याला भाजी शिजवायची आहे. 10 किंवा 12 मिनटं लागतात. छान उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडं, जेणेकरून आपली भाजी घट्ट अशी बनवून तयार होते. आणि शेंगदाण्याचं सुद्धा खूप मस्त तेल येतं. सुरुवातीला शेंगदाण्याचं कूट कमी टाकायचं, भाजी शिजून ते घट्ट होऊन जातं. मस्त. 10 मिनिटासाठी ताट ठेवायचं, थोडंसं कानं राहू द्यायचं, पूर्ण झाकायचं नाही, नाहीतर तेल चाललं जातं भाजीचं. बघू शकता मस्त आपली भाजी शिजून तयार होते. अधूनमधून परतवत राहायचं, नाही तर शेंगदाण्याचं कूट खाली तळाला बसतं. अशा पद्धतीने भाजी बनवायची. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. 10 मिनिटानंतर तुम्ही भाजी बघू शकता. चमच्यामध्ये घेऊन थोडीशी दाबून बघायची, आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे की नाही. भाजी शिजल्यानंतरच गॅस बंद करायचा. मस्त माझी 10 मिनिटात भाजी शिजून तयार झालेली आहे. भाजीवर ताट नक्की ठेवायचा. मस्त. बघू शकता मस्त तेल आलं आहे आपल्या भाजीला. त्याची स्मेलसुद्धा खूप छान येते. सर्वजण आवडीने खातात. अतिशय सोपी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.